मुद्दा काही दिवसांपूर्वी चर्चेला आलेला होता, त्याबद्दल पण मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की किती काळ काम करावं एखाद्या कर्मचाऱ्याने, व्यक्तीने. हा 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 हे बघा, हा मुद्दा तसा कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण एक लक्षात घ्या की आपल्याकडचे जे कामगार कायदे आहेत, या कामगार कायद्यांमध्ये जे प्रोव्हिजन आहे किंवा नवीन लेबर कोड्स जी गव्हर्नमेंटने प्रपोज केली, ज्याचं अजूनही इम्प्लिमेंटेशन जसं व्हावं तसं झालेलं नाहीये, ती ऍक्सेप्टही झालेली नाहीये. या सगळ्यात 48 तासाच्या वरच्या कामाला ओव्हरटाईम मिळावा, 48 तासापेक्षा अधिक काम कामगारांना करायला लागू नये, अशा प्रोव्हिजन्स आहेत. त्यामुळे ही जी अपेक्षा आहे जास्तीच्या कामाची, ही निश्चितपणे ब्लू कॉलर वर्कर कडनं नाहीये, कारण ते कायद्यातच बसत नाही. मग आता प्रश्न असा येतो की माझ्यासारखे जे एंटरप्रेन्योर्स आहेत, जे स्वतःच्या व्यवसायात काम करतात, त्या मंडळींनी किती काम करावं याच्या संदर्भातल्या, किंवा जे हायर लेवलला मॅनेजमेंट मध्ये काम करत असतात त्या मंडळींनी किती तास काम करावं याच्या संदर्भातल्या या अपेक्षा आहेत. आणि मला स्वतःला, मी जे आजूबाजूला बघतो त्यातनं असं दिसतं की या अपेक्षा काही प्रत्यक्ष जे घडतंय त्याच्यापेक्षा फार वेगळ्या नाहीयेत. म्हणजे मला स्वतःला आठवतं की मी जेव्हा कामाला सुरुवात केली आणि काम करत होतो, पहिली सुरुवातीची 25-30 वर्ष, तर कुठेही आठवड्याला 70 ते 90 तासाच्या खाली काम केल्याचं मला तरी आठवत नाही. म्हणजे दिवसाभरात सहजपणे 12 ते 15 तास काम लॉग व्हायचं आणि त्याचा कधी फारसा त्रासही आम्हाला झाला नाही. त्यामुळे ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या आहेत, त्या अपेक्षा काही ब्लू कॉलर वर्कर किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या क्लर्क्स आणि यांच्याकडनंच्या नाहीयेत, त्या हायर मॅनेजमेंट लेवलच्या अपेक्षा आहेत. आणि त्या प्रत्यक्षात आजही तेवढं काम बरीच लोक करतात. ओके.